हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कशात सगळेजण? तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे. म्हणजे 2 सोमवारपासून खूपच पाऊस पडत आहे आणि खूप थंड वाटत आहे. त्याच्यामुळे जरा गरम पण म्हणजे बोलतात ना, जेवढा पाऊस पडतो तेव्हा फक्त थोडं थंड वाटतं आणि नंतर ना एवढं गरम होतं ना. ॲक्च्युली हा व्हिडिओ दुपारचा म्हणजे आहे, पण एवढा पाऊस पडला होता, पण सगळीकडे असं हिरवंगार वाटत होतं आणि असं ऊन पण नव्हतं पडत. आणि मम्मीची एका साईडला चालू होती पूजा. मम्मी पूजा वगैरे करत होती. म्हणजे साधारण तेव्हा 10, 10:30, 11 वाजले असतील. मला सांगा तुम्ही की पावसाळा कोणाला आवडतो? म्हणजे पाऊस, पहिला पाऊसच्या तुमच्या खूप आठवणी असतील. म्हणजे मी तुम्हाला सांगते, पहिला पाऊस मला खूप आवडतो. जेव्हा खूप गरमी पडलेली असते, खूप ऊन असतं, त्याच्यानंतर जो पाऊस असतो ना, तो खरंच बोलतात ना थंडगार, असं मनाला एकदम बोलतात ना शांत करणार. असं बघा ना तुम्ही, ते किती छान वाटते. सगळे हिरवंगार एकदम, म्हणजे बोलतात ना कडाकड उन्हानंतर एकदम थंडगार, एकदम झाडे एकदम शांत होतं, आपलं मनसुद्धा शांत होतं, मातीचा तो सुगंध आणि घरी मस्त गरम गरम चहा, भजी, गरमागरम पदार्थ आणि बाहेर असं मस्त वातावरण. मला तर खूप आवडतं, तुम्हाला सांगते हे सगळं. मला पावसात भिजायला पण खूप आवडतं. आजारी पडते नंतर ती वेगळी गोष्ट आहे, पण ह्या वेळेला ना सगळं वेगळंच झालं. मे महिन्यात पाऊस पडला, म्हणजे बोलतो ना सगळं वेगळंच झालं. त्यामुळे पहिला पाऊस कधी पडला आता आठवतसुद्धा नाही आहे मला. तुमचं पण असंच झालं असावं. माझं तर असंच झालं आहे. 2 दिवसा अगोदर मी मंदिरात गेली होती, तेव्हा मी खूप मस्त भिजली आणि आजारीसुद्धा पडली. आणि इथे आम्ही नूडल्स करायला घेतले होते. बाहेर खूप छान पाऊस पडत होता, त्यामुळे मम्मी बोलली आपण नूडल्स करूया. म्हणजे आम्हाला बाहेरची खायची इच्छा होत होती, पण पावसाळ्यात बाहेरचं खाणं म्हणजे आजारी पडणं असतं. त्यामुळे मम्मी बोलली की आपण घरातच काहीतरी करूया. नूडल्सचे पॅकेट्स होते घरात, तर मग भाज्या वगैरे म्हणजे टमॅटो, शिमला मिरची आणि कांदा वगैरे जसं आवडेल तसं आपल्याला. आणि ते नूडल्स वगैरे हे करून घेतले होते, उकडून घेतले होते. आणि बाहेर बघा किती छान वातावरण, म्हणजे मला तर खूप भारी वाटतं. म्हणजे पाऊस ना घरात बघूनच खूप भारी वाटतो. बाहेर गेल्यानंतर कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी जायचं असेल ना, पाऊस पडला ना की पूर्ण मूड ऑफ होतो. म्हणजे पहिलाच पाऊस काय नाही वाटत, पण नंतर ते पावसाचा पण कधी असा हे होतो, कंटाळा येतो खरं तर. कसं असतं ना माणसाचं, की जास्त कुठली गोष्ट झाली की त्या गोष्टीचा कंटाळा येतो. सिरियसली, म्हणजे ते मी आणि माझा भाऊ आम्ही असंच कॉमेंट्री करत होतो, मजाक मस्ती करत होतो आणि उकडलेले नूडल्स खात होतो. कोणाला आवडतात. म्हणजे ते जेव्हा आपण उकडतो ना ते नूडल्स थोडे जरा, त्याच्यानंतर खायला खूप मस्त लागतात ते. आम्हाला तरी आवडतं. आणि ते शेजवान चटणी काढून ठेवली होती मी. मला सांगा, तुम्हाला कोणाला नूडल्स खायला खूप आवडतात? म्हणजे रोज खाल्लेलं ते चांगलं नसतं, पण कधीतरी चांगलं असतं. आणि बाहेरचं तर शक्यतो टाळावे. त्याच्यामध्ये काय ते सोया सॉस अँड ऑल दिस टाकलेलं असतं, त्यामुळे घरामधलं आपले तेल पदार्थ करून मस्त लागतं. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीला जास्त आवडतं. म्हणजे मला आवडतं, छान लागतं. मम्मीच्या हातचं तर काही मस्तच लागतं. बघा, इथे नूडल्स आपले तयार आहे आणि आम्ही आता जेवायला घेत आहोत. मला आजचा मिनी ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय गाईज, टेक केअर.